हॅलो फ्रेंड, गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. मित्रांनो, आपण क्वेश्चन बँक 12 इंग्लिश हे एक सिरीज पाहत आहो. आपण जवळपास 60% सिलेबस आपण कवर केलेला आहे. आजच्या टॉपिकमध्ये आपण ग्रुप डिस्कशन हा विषय आपण पाहणार आहोत. जे विद्यार्थी चॅनलला नव्याने आलेले असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावं. आणि दुसरी महत्त्वाची सूचना, ज्या विद्यार्थ्यांनी आपला कोर्स विकत घेतलेला असेल त्यांनी आज प्रोज सेक्शनवर देखील नोट्स अपडेट केलेले आहेत, त्यांनी देखील ते पाहून घ्यावे. ओके, चला तर वेळ खर्च न करता आपण ग्रुप डिस्कशन या टॉपिकवर येऊया. पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 4A ग्रुप डिस्कशन. इथं क्वेश्चन मी लिहिलेलं नाही आहे, मी क्वेश्चन वाचतो आहे क्वेश्चन बँकमधून पहिल्यांदा. इमॅजिन दॅट यू हॅव रिसेंटली डिस्कस विथ युअर फ्रेंड्स on the benefits of traveling. Write the same discussion in the form of dialogues that you have experienced. है ना, तुमचं डिस्कशन झालेलं आहे बेनिफिट्स ऑफ ट्रॅव्हलिंग या विषयावर आणि आपल्याला डायलॉग फॉर्ममध्ये ते लिहायचं आहे. राईट सुटेबल डायलॉग्स फॉर इच पार्टिसिपंट गिविंग हिज ऑर हर ओपिनियन ऑन गिवन टॉपिक. आणि आपल्याला टॉपिक दिलेला आहे द बेनिफिट्स ऑफ ट्रॅव्हलिंग. ओके, चला तर बघा. पहा, आपण तीन चार कॅरेक्टर घेतलेले आहे आणि त्यांच्यामध्ये ग्रुप डिस्कशन दाखवलेलं आहे. ओके, आय स्टार्ट रीडिंग. हॅलो एव्हरीवन, टुडे वी आर डिस्कसिंग ऑन द बेनिफिट्स ऑफ ट्रॅव्हलिंग. मित्रांनो, आपण ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवासाचे जे बेनिफिट्स आहे, फायदे आहे, या विषयावर आपण चर्चा करत आहोत. रुपेश: ओ येस, इट इज नाईस टॉपिक to discuss, but it is exactly opposite in such a pandemic of COVID-19 and one cannot travel in such a pandemic. आणि हा रुपेश म्हणतो आहे की खूप छान टॉपिक आहे हा बोलण्यासाठी, डिस्कस करण्यासाठी, मात्र इट इज एक्झॅक्टली अपोजिट इन सच अ पॅन्डेमिक. या पॅन्डेमिक COVID-19च्या पॅन्डेमिकमध्ये वन कॅनॉट ट्रॅव्हल इन सच अ पॅन्डेमिक, आपण प्रवास करू शकत नाही. पूजा: दिस इज डिफरंट थिंग रुपेश. रुपेश, हे गोष्ट वेगळी आहे. प्लीज टेल मी व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ ट्रॅव्हलिंग. सांग बरं तू ट्रॅव्हलिंगचे बेनिफिट्स. ओके, रुपेश सेज आय थिंक वी गेट मोर एक्सपिरियन्स बाय ट्रॅव्हलिंग टू डिफरंट प्लेसेस अँड डिफरंट कंट्रीज इव्हन. प्रवास केल्यामुळं आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात, वेगवेगळ्या ठिकाणचे, वेगवेगळ्या देशाचे. वी बिकम फॅमिलियर विथ व्हेरियस ट्रेडिशन्स अँड कस्टम ऑफ डिफरंट रिजन्स. वेगवेगळ्या रिजनमधून वेगवेगळे ट्रेडिशन्स याची आपल्याला आपण फॅमिलियर होतो. रुपेश: यू आर करेक्ट रुपेश. अपार्ट फ्रॉम पॉईंट्स यू मेन्शन, आय थिंक दॅट बाय डुईंग ट्रॅव्हलिंग वी गेट फ्रेश अँड फील कम्फर्टेबल फ्रॉम डेली मोनोटोनस रुटीन. रुपेश म्हणते इथं यू आर करेक्ट. राकेश म्हणते यू आर करेक्ट रुपेश. अपार्ट फ्रॉम द पॉईंट्स यू मेन्शन, जे पॉईंट तू मेन्शन केलेले आहे, आय थिंक दॅट बाय डुईंग ट्रॅव्हलिंग वी गेट फ्रेश अँड फील कम्फर्टेबल. मला असं वाटते की आपण कम्फर्टेबल फील करतो, फ्रेश फील करतो प्रवास केल्यामुळं. फ्रॉम डेली मोनोटोनस रुटीन. मोनोटोनस मीन्स बोरिंग. पूजा: आय थिंक इफ वी मेंटेन डायरी अँड टेक इम्पॉर्टंट पॉईंट्स व्हाईल ट्रॅव्हलिंग, इट मीन्स देर इज ग्रेट इम्प्रूव्हमेंट इन अवर नॉलेज टू. मला असं वाटते की प्रवास करत असताना जर आपण डायरीज मेंटेन जर करत असेल तर आपल्या ज्ञानामध्ये आणखी इम्प्रूव्हमेंट होईल. राकेश: येस पूजा, यू हॅव करेक्टली स्पोकन. हो, खूप छान बोलली आहे तू, खूप छान पॉईंट चांगला मांडलास. इट इज गुड आस्पेक्ट ऑफ ट्रॅव्हलिंग. आणि हा देखील एक ट्रॅव्हलिंगचा छान आस्पेक्ट आहे. नेक्स्ट, पूजा सेज थँक्यू राकेश. आय थिंक वी शूड स्टॉप नाऊ. आय एम गेटिंग लेट. माय मदर मे बी वेटिंग फॉर मी. माझी आई माझ्यासाठी वाट पाहत असेल, त्यामुळं आपण आता थांबायला पाहिजे. रुपेश: ओके, वी हॅव डन नाईस डिस्कशन टुडे. वी मस्ट ट्रॅव्हल वन्स अ इयर ॲट लीस्ट. आपण छान डिस्कशन केलेलं आहे आणि वर्षातून एकदा तरी आपण प्रवास करायला हवा. राकेश: येस, थँक यू फॉर युअर पार्टिसिपेशन इन डिस्कशन. पूजा सेज थँक्यू, सी यू टुमारो. पहा मित्रांनो, जवळपास आपल्याला 8 डायलॉग्स
कमीत कमी 8 ते 10 डायलॉग्स आपल्या व्हायला हव्या. ओके. आणि एकमेकांचे जे पॉईंट्स आहे ते को रिलेटिव्ह असायला हवे. चला तर नेक्स्ट टॉपिक आपण बघूया. सी आय रीड द सेकंड क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन बँक 3.2 आणि हा आलेला आहे मोबाईल ॲडिक्शनवर. इमॅजिन दॅट यू हॅव रिसेंटली डिस्कस विथ युअर फ्रेंड्स ऑन मोबाईल ॲडिक्शन. ॲडिक्शन म्हणजे एक ज्याला आपण म्हणू शकतो एक व्यसन, मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे यावर. राईट द सेम discussion in the form of dialogues that you have experienced. Write suitable dialogues for each participant giving his or her opinion on the given topic. Okay. So in short we have a subject mobile addiction. Right. मित्रांनो बघा या नोट्स मी तयार केलेले आहे. सुधीर. Hello friends, first of all you are all welcome in today's group discussion ऑन द टॉपिक ऑफ मोबाईल ॲडिक्शन. मित्रांनो सगळ्यांचं वेलकम आणि आपण या विषयावर डिस्कस करून राहिलेलो आहे मोबाईल ॲडिक्शन. राईट. सुधीर. सुनील. यस सुधीर, वी ऑल आर रेडी. आपण सगळे तयार आहोत चर्चा करण्यासाठी. फर्स्ट एक्सप्रेस युअर ओपिनियन ऑन द टॉपिक. पहिल्यांदा तूच या टॉपिकवर आपलं मत मांड. सुधीर. Mobile phones and internet widespread uses and numerous applications have been overused, and hence the level of their exposure has been really exaggerated, mostly in youth. See, mobile phones and internet widespread uses and numerous applications have been overused. पहा, इंटरनेट, मोबाईल फोन्स यांचा अतिशय वाईडस्प्रेड यूज होत आहे. न्यूमरस ॲप्लिकेशन हॅव बीन ओव्हर यूज. बरेचसे ॲप्लिकेशन, बरेचसे ॲप त्याचा पण वापर होते आहे. अँड हेन्स द लेवल ऑफ देअर एक्सपोजर हॅज बीन रिअली एक्झॅगरेटेड मोस्टली इन यूथ. आणि यूथमध्ये जास्त प्रमाणात ते एक्सपोजर होऊन राहिलेलं आहे. ओके. रुपाली सेज. यू आर व्हेरी करेक्ट सुधीर. यंग जनरेशन बिकेम मोबाईल ॲडिक्टेड. तुझं बरोबर आहे. यंग जनरेशन काय आहे, मोबाईल ॲडिक्टेड झालेली आहे. सुधीर. स्टुडंट्स आर ऑल्सो डुईंग एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल. विद्यार्थी देखील एक्सेसिव्ह यूज करत आहे मोबाईलचा. सम पीपल स्पेशली टीनेजर्स प्ले व्हेरियस गेम लाईक पबजी, बॅटलशिप, फ्री फायर एक्सेट्रा अँड वॉच व्हिडिओज ऑन यूट्यूब अँड स्पेंड देअर व्हॅल्युएबल टाईम ऑन मोबाईल फोन्स. पहा सुधीरचं ओपिनियन मांडलेलं इथं. स्टुडंट्स आर ऑल्सो डुईंग एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल. विद्यार्थी जास्त प्रमाणात मोबाईलचा वापर करते आहे. सम पीपल स्पेशली टीनेजर्स काय करते आहे, प्ले व्हेरियस गेम्स लाईक पबजी, बॅटलशिप, फ्री फायर एक्सेट्रा या गेमचा ते जास्त वापर करतात, जास्त खेळतात. अँड वॉच व्हिडिओज ऑन यूट्यूब अँड स्पेंड देअर व्हॅल्युएबल टाईम ऑन मोबाईल फोन्स. राईट. आणि मोबाईल फोनवर ते मौल्यवान वेळ खर्च करतात. सुनील सेज. फ्रेंड्स, धिस इयर ड्यू टू पॅन्डेमिक ऑफ कोरोना व्हायरस आर स्कूल्स अँड कॉलेजेस आर क्लोज्ड. मित्रांनो, या कोविड-19मुळं, कोरोना व्हायरसमुळं आपले शाळा आणि कॉलेजेस बंद आहेत. अँड ऑनलाईन टीचिंग इज गोईंग ऑन. सो वी आर ऑल्सो वॉचिंग अदर थिंग्स अपार्ट फ्रॉम अवर एज्युकेशनल मटेरियल. तर मित्रांनो, आपण एज्युकेशनल मटेरियल शिवाय इतरही गोष्टी आपण पाहतो आहे मोबाईलमध्ये, असं सुनीलचं म्हणणं आहे. राईट. रुपाली. येस सुनील, आय ॲग्री विथ यू. मी तुझ्यासोबत ॲग्री आहे. वी आर बिकमिंग मोबाईल ॲडिक्टेड. आपण सगळे मोबाईल ॲडिक्टेड बनत चाललेलो आहोत, मोबाईलच्या आहारी जात आहोत. सुधीर. यू नो फ्रेंड्स, एक्सेस ऑफ एव्हरीथिंग इज फेटल. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, कुठल्याही गोष्टीचा जर जास्त वापर होत असेल, एक्सेस होत असेल, तर ती गोष्ट फेटल आहे. फेटल मीन्स विच वन कॅनॉट क्युअर्ड, जे क्युअर होऊ शकत नाही. अँड इट लीड्स टू ॲडव्हर्स आउटकम. आणि त्याचाच परिणाम म्हणून एक विपरीत परिणाम त्या एक्सेसिव्ह गोष्टीचा होत असतो. सुनील. सो लुकिंग इन टू दिस फॅक्ट वी मस्ट सर्टनली यूज मोबाईल. जर हे वस्तुस्थिती जर पाहिली तर आपण मोबाईल यूज करायला हवा.
केलाच पाहिजे, बट फॉर लिमिटेड टाईम, मात्र लिमिटेड वेळेसाठी, अँड फॉर एज्युकेशनल पर्पजेस ओन्ली, आणि शैक्षणिक पर्पजेससाठीच आपण मोबाईलचा वापर करायला हवा, असं सुनीलचं म्हणणं आहे. नेक्स्ट रुपाली. बट डू यू थिंक धिस जनरेशन विल लिसन अवर सजेशन? पण तुला असं वाटते का ही जनरेशन आपलं म्हणणं ऐकेल, आपलं सजेशन ऐकेल? सुधीर सेस, बट वी मस्ट स्प्रेड अवेअरनेस. बघा, पण तर आपल्याला अवेअरनेस स्प्रेड करायला हवी. फ्रेंड्स, वी हॅव डन नाईस ग्रुप डिस्कशन ऑन द टॉपिक ऑफ मोबाईल ॲडिक्शन. मित्रांनो, आपण छान डिस्कशन केलेलं आहे मोबाईल ॲडिक्शन या टॉपिकवर. थँक्यू रुपाली, थँक्यू ऑल ऑफ यू. मित्रांनो बघा, तर असा एक मॉडेल लिहिलेला आहे. आपण जास्त लेंदी पण ते करू शकणार नाही, कारण की पूर्ण पेपर तुमचा सॉल्व व्हायला हवा. ओके, 8 ते 10 डायलॉग सफिशियंट आहे. चला, मी फास्टमध्ये तिसरं ग्रुप डिस्कशन तुम्हाला सांगतो आहे. सी 3.3. मी क्वेश्चन वाचतो आहे क्वेश्चन बँकमधून. इमॅजिन दॅट यू हॅव रिसेंटली डिस्कस विथ युअर फ्रेंड्स ऑन गुड हँडरायटिंग. गुड हँडरायटिंग या विषयावर तुमचं डिस्कशन झालेलं आहे. म्हणते राईट द सेम डिस्कशन इन द फॉर्म ऑफ डायलॉग दॅट यू हॅव एक्सपिरियन्स. जो अनुभव तुम्हाला आलेला आहे त्यावर डायलॉग्स लिहायचे आहे. राईट व्हॅल्यू सुटेबल डायलॉग्स फॉर इच पार्टिसिपंट गिविंग हिज ऑर हर ओपिनियन ऑन द गिवन टॉपिक. ओके, आणि टॉपिकवर आपल्याला डायलॉग लिहायचे आहे. बघा, तर टॉपिक आहे गुड हँडरायटिंग. ओके, सी प्रदीप सेज, हॅलो फ्रेंड. इथं येस लावून घ्याल मित्रांनो, फ्रेंड्स कराल, हॅलो फ्रेंड्स कराल. ओके, हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू ऑल ऑफ यू इन टुडेज ग्रुप डिस्कशन, अँड द टॉपिक दॅट वी आर गोइंग टू डील विथ इज गुड हँडरायटिंग. पहा मित्रांनो, वेलकम. आणि ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तो विषय आहे गुड हँडरायटिंग. सी नेहा, it is good and important topic recently not only with the students life but the common man as well. म्हणजे विद्यार्थ्यांच्याच जीवनासाठी महत्त्वाची नाही आहे, तर कॉमन माणसांच्या जीवनासाठी देखील तितकीच गुड हँडरायटिंग महत्त्वाची आहे. दीपा, आय हॅव हर्ड इन माय चाइल्डहुड दॅट हँडरायटिंग शोज द पर्सनॅलिटी ऑफ मॅन अँड हिज नेचर. इट मस्ट बी नीट अँड क्लीन. दीपाचं म्हणणं आहे इथं की मी माझ्या बालपणामध्ये असं ऐकलेलं आहे की हँडरायटिंग शोज द पर्सनॅलिटी ऑफ मॅन. म्हणजे हँडरायटिंगमधून माणसाची पर्सनॅलिटी दिसून येते, अँड हिज नेचर, स्वभाव पण दिसतो. बट मीन्स इट मस्ट बी नीट अँड क्लीन. आणि म्हणून हँडरायटिंग हे नीट आणि क्लीन असली पाहिजे, असायला पाहिजे. ओके, प्रदीप, राईट दीपा. Talking particularly about examination, handwriting also plays an important role to score marks, particularly in languages. प्रदीपचं असं म्हणणं आहे की दीपा तुझं बरोबर आहे, आणि परीक्षेच्या संदर्भात बोलायचं झाल्यास गुड हँडरायटिंग ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल टू स्कोर मार्क्स, पर्टिक्युलरली इन लँग्वेजेस. जर आपली हँडरायटिंग जर चांगली असेल तर एक्झाममध्ये स्कोरिंग देखील चांगलं येतं, आणि पर्टिक्युलरली लँग्वेजेसमध्ये हिंदी, इंग्लिश, मराठी, उर्दू, वॉटेवर. ओके, नेहा सेज, यू नो फ्रेंड्स, हँडरायटिंग इज नॉट गॉड गिफ्टेड, इट कॅन बी इम्प्रूव्ड बाय प्रॅक्टिस. नेहाचं असं म्हणणं आहे की मित्रांनो, गुड हँडरायटिंग हे गॉड गिफ्टेड नाही आहे. इट कॅन बी इम्प्रूव्ड बाय प्रॅक्टिस. प्रॅक्टिसनं ते इम्प्रूव्ह केलं जाते. ओके, इफ वी राईट अ पेज डेली अँड स्लोली बट केअरफुली. जर आपण रोज एक पेज लिहून काढलं, स्लोली लिहून काढलं आणि केअरफुली लिहून काढलं, विदिन 2-3 months हँडरायटिंग कॅन बी मेड ब्युटिफुल. 2 ते 3 महिन्याच्या आत आपली हँडरायटिंग आपण सुंदर करू शकतो. दीपा सेज, महात्मा गांधी सेज,
गुड हँडरायटिंग इज द साईन ऑफ गुड नेशन. दीपाचं असं म्हणणं आहे की महात्मा गांधीचं असं म्हणणं होतं की गुड हँडरायटिंग इज द साईन ऑफ गुड नेशन. चांगली हँडरायटिंग असणे हे चांगल्या देशाचं एक साईन आहे, एक प्रतीक आहे. आय हर्ड दॅट हँडरायटिंग ऑफ महात्मा गांधी वॉज नॉट गुड. दीपा असं म्हणते की महात्मा गांधीची हँडरायटिंग चांगली नव्हती. अँड ही हॅड रिपेंटन्स फॉर द सेम. आणि महात्मा गांधीला त्याच्यासाठी पश्चाताप होत होता की त्यांची हँडरायटिंग चांगली नव्हती. प्रदीप, you know friends, when we fill up any form of examination or while opening bank account, we need to fill up the form in good handwriting. मित्रांनो, जेव्हा आपण एखादा परीक्षेचा फॉर्म भरतो किंवा एखादा बँकमध्ये बँक अकाउंट ओपन करतो तर आपल्याला गुड हँडरायटिंगमध्ये तो फिलअप करावा लागतो. सो दॅट देअर शुड नॉट बी मिसअंडरस्टँडिंग इन लेटर्स. आणि जेणेकरून ते जे लेटर्स आपण लिहितो त्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होणार नाही. दीपा, some people's writing is not readable because they are careless about it. दीपाचं असं म्हणणं आहे की काही लोकांची हँडरायटिंग हे रिडेबल नाही आहे, नसतात, वाचण्यासारखी नसतात, वाचू शकत नाही म्हणून. सो दे आर केअरलेस अबाउट इट. काही लोकांची हँडरायटिंग हे वाचण्यासारखी नसते कारण की ते हँडरायटिंगला धरून केअरलेस असतात. ओके. नेहा सेज, सो वॉट लेसन दॅट वी हॅव लर्न फ्रॉम अवर ग्रुप डिस्कशन. तर मित्रांनो, आपण काय शिकलो आजच्या ग्रुप डिस्कशनमधून? दॅट एव्हरीबडी ट्राईज टू इम्प्रूव्ह हँडरायटिंग. प्रत्येकानं आपले हँडरायटिंग इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करायला हवा. इफ यू डू प्रॅक्टिस डेली, गुड हँडरायटिंग बिकम्स बेटर. जर आपण डेली प्रॅक्टिस जर केली तर जे गुड हँडरायटिंग आहे ते बेटर बनेल. बेटर बिकम बेस्ट. बेटर असेल ऑलरेडी तर ते बेस्ट बनेल. अँड बेस्ट बिकम बेटर दॅन बेस्ट. आणि जर बेस्ट हँडरायटिंग असेल तर ती बेटर दॅन बेस्ट बनेल, असं नेहाचं म्हणणं आहे. ओके. प्रदीप, देअरफोर वी मस्ट कन्क्लूड दॅट देर इज अ ग्रेट इम्पॉर्टन्स ऑफ हँडरायटिंग इन लाईफ. आणि आपण यावर कन्क्लुजन करू की हँडरायटिंगचं, गुड हँडरायटिंगचं महत्त्व जीवनामध्ये फार आहे. दीपा, येस, थँक यू फॉर मेसेज. आय विल स्टार्ट प्रॅक्टिसिंग राईट फ्रॉम टुडे. थँक यू फॉर मेसेज. मी आजपासूनच गुड हँडरायटिंगला सुरुवात करणार. प्रदीप, ओके, थँक यू ऑल ऑफ यू टू टेक पार्ट इन ग्रुप डिस्कशन. थँक यू, मीट यू सून. ओके. पहा, तर हे पण ग्रुप डिस्कशन आपण घाईघाईनं घेतलेलं आहे. 4 आहे. 3.4 आहे ग्रुप डिस्कशन, फ्लड सिच्युएशन अँड मिटिगेटिंग द नॅचरल डिझास्टर. ओके. त्यानंतर मी 5वं घेतो फास्ट. आणि कारण मित्रांनो, प्रत्येक आपण एक एक एक्सप्लेन करू शकत नाही, व्हिडिओ खूप लांब होईल. काही विद्यार्थ्यांना अभ्यास पण करायचा असतो. चला, ग्रुप डिस्कशन इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा करून ठेवाल तुम्ही. टॉपिक, पेपर बुक्स आर बेटर दॅन ई बुक्स. इथं मी क्वेश्चन वाचतो. क्वेश्चन आहे, क्वेश्चन बँकमधून वाचतो मी क्वेश्चन. लांबलचक क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा, इथं पेपरचं स्पेलिंग चुकलेलं आहे, हे तुम्ही इम्प्रूव्ह करून घ्याल. टॉपिक, पेपर बुक्स आर बेटर दॅन द ई बुक्स. ओके. आय, इथं क्वेश्चन पहा, मी क्वेश्चन लांब असेल पण तरी वाचतो, हा महत्त्वाचा आहे. इमॅजिन दॅट you have participated in the inter-college group discussion contest on occasion of National Youth Day. नॅशनल यूथ डे या दिवशी एक कॉन्टेक्स्ट झाला, एक स्पर्धा झाली. देर वर 3 अदर, इथं क्वेश्चन बँकमध्येच चुकीचा शब्द आलेला आहे. देअर वेअर 3 अदर कंटेंडर्स आहे, तर तिथं कॉम्पिटिटर्स पाहिजे किंवा कंटेस्टंट पाहिजे, स्पर्धक पाहिजे. ओके. पाहून घ्याल तुम्ही, क्वेश्चन बँकमध्येच चुकीचा शब्द आलेला आहे आपल्याला.
with you in final round of the contest, and the topic of discussion was पेपर बुक्स आर बेटर दॅन द ई बुक्स. हा टॉपिक आहे, पेपर बुक्स आर बेटर दॅन ई बुक्स. Write the same discussion in the form of dialogue that you have experienced. Write suitable dialogues for each participant giving his or her opinion on the given topic. ओके, असा क्वेश्चन होता. म्हणजे क्वेश्चन इन शॉर्ट आहे की पेपर बुक आर बेटर दॅन ई बुक्स, राईट. चला बघा, म्हणून इथं मित्रांनो आय घेतलेला आहे. ओके, हा आय कोणासाठी वापरलेला आहे तर गीतासाठी. म्हणजे फर्स्ट डायलॉगमध्ये आपण आय लिहू शकतो, कंस ब्रॅकेटमध्ये आपण त्या व्यक्तीचं नाव लिहू शकतो. चला फास्ट. फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल you are welcome in today's group discussion, and you know that the topic we are going to deal with is paper books are better than e-books. मित्रांनो वेलकम. आणि आपण ज्या टॉपिकवर चर्चा करत आहेत तो टॉपिक आहे पेपर बुक्स आर बेटर दॅन ई बुक्स. ई बुक्स म्हणजे जे बुक्स आपण कम्प्युटरवरून किंवा मोबाईलवरून वाचतो, आणि पेपर बुक्स म्हणजे जे बाइंडिंग बुक्स आपल्याकडे असते, यावर डिस्कशन आहे. ओके, आणि डिस्कशनचा तो टॉपिक समजून घ्या. बुक्स, पेपर बुक्स आर बेटर दॅन द ई बुक्स. ओके. Prabhash says, yes Geeta, I think first I talk on the topic. मी पहिल्यांदा या टॉपिकवर बोलतो आहे. इन माय ओपिनियन पेपर बुक्स आर 100 times बेटर दॅन ई बुक्स, बिकॉज while reading paper books we can underline the important points and lines which can be easily seen and understood इन सेकंड रिडिंग. पहा, चांगला पॉईंट मांडलेला आहे इथं प्रभासने. ॲक्च्युली हे सगळे पॉईंट मीच मांडलेले आहे. पहा काय म्हणते. येस गीता, आय थिंक फर्स्ट, मी पहिल्यांदा बोलतो टॉपिकवर. इन माय ओपिनियन पेपर बुक्स आर 100 times बेटर, 100 पटीनं बेटर आहे पेपर बुक्स दॅन ई बुक्स, बिकॉज व्हाईल रीडिंग पेपर बुक्स वी कॅन अंडरलाईन द इम्पॉर्टंट पॉईंट्स. आपण इम्पॉर्टंट पॉईंट अंडरलाईन करू शकतो. पुस्तक आपण वाचत असताना लाईन्स अंडरलाईन करू शकतो. विच कॅन बी इझिली सीन अँड अंडरस्टूड इन सेकंड रिडिंग. आणि जेव्हा आपण सेकंड रिडिंग करतो तेव्हा ते सहज आपल्याला समजतं, पण तसं ई बुक्सवरून होत नाही. सी आय एक्झॅक्टली यू हॅव अटर्ड द फिलिंग ऑफ माय माइंड. इथं ऑफ टाकून द्याल. एक्झॅक्टली यू हॅव अटर्ड द फिलिंग ऑफ माय माइंड. तू माझ्या मनातीलच भावना मांडल्या. स्वाती. फ्रेंड्स, डू यू नो वाय एव्हरीबडी शूड प्रेफर पेपर बुक्स. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की प्रत्येकानंच पेपर बुक का प्रेफर करायला पाहिजे, प्रेफरन्स द्यायला पाहिजे. बिकॉज बाय रीडिंग ई बुक्स वी मे फेस आईस प्रॉब्लेम आपण फेस करू शकतो जर आपण जास्त ई बुक्स वाचत असेल तर. आईज कॅन बी स्पॉइल्ड बाय रीडिंग द ई बुक्स ऑन मोबाईल ऑर कम्प्युटर. आईज कॅन बी स्पॉइल्ड, डोळे बेकार होऊ शकते ई बुक्स किंवा ई बुक्स वाचल्यामुळं ऑन मोबाईल अँड कम्प्युटर. ओके. धीरज. फ्रेंड्स, a point that struck to my mind is that after reading paper books first time we can get it if it is kept well, but while reading the e-books we go on another link. पहा मित्रांनो, हा पॉईंट समजून घ्या, सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे, तुम्हाला पण महत्त्वाचा आहे. धीरजचं काय म्हणणं आहे. फ्रेंड्स, अ पॉईंट दॅट स्ट्रक टू माय माइंड इज दॅट आफ्टर रीडिंग पेपर बुक्स first time we can get it if it is kept well. मित्रांनो, आपण पेपर बुक वाचत असताना पहिल्यांदा फर्स्ट टाईम वी कॅन गेट इट, आपल्याला ते कळतं इफ इट इज केप्ट वेल. बट व्हाईल रीडिंग ई बुक्स वाचत असताना, मोबाईलवर एखादं पुस्तक वाचत असताना
वी गो ऑन अनदर लिंक, कुठलीही आपण काही वाचत असताना दुसऱ्या लिंकवर जातो. अँड अगेन ऑन द डिफरंट लिंक, आणि पुन्हा दुसऱ्या लिंकवर जातो. अँड इन दिस वे वी फॉरगेट विच वन वी वर ॲक्च्युली रीडिंग, आणि ॲक्च्युली आपण काय वाचत होतो हे आपण विसरूनच जातो. कारण की आपण वेगवेगळ्या लिंकला टच करतो, वेगवेगळे काहीतरी वाचतो, काहीतरी व्हिडिओ पाहतो, आणि म्हणून कुठे आपण नेमकं सुरुवात कुठे केली हे आपण विसरून जातो. तर हा महत्त्वाचा पॉईंट आपण त्यामध्ये टाकलेला आहे. ओके. प्रभास, व्हॉट अ गुड पॉईंट यू स्पोक, किती छान पॉईंट तू मांडलास. ऑल दिस थिंग हॅपन विथ मी फ्रिक्वेंटली. प्रवास म्हणते माझ्यासोबत ते ह्या गोष्टी नेहमीच होते. कुठल्या मोबाईलवर वाचत असताना दुसऱ्या लिंकवर जाणं, तिसऱ्या लिंकवर जाणं, आणि कुठून सुरुवात केलं हे विसरणं. प्रभास म्हणते माझ्यासोबत नेहमी होतं. आयचा डायलॉग म्हणजे गीताचा. आय थिंक यू आर रीडिंग ई बुक्स. आय नो स्पीकिंग इज डिफरंट माय फ्रेंड्स अँड डुईंग इज डिफरंट. पहा, प्रभासनं असं म्हटलं होतं, त्यावर आयनं ऑब्जेक्शन घेतलं आणि म्हणते की मला असं वाटतं की तू ई बुक्स वाचत आहे. स्पीकिंग इज डिफरंट माय फ्रेंड अँड डुईंग इज डिफरंट. बोलणं वेगळं आहे मित्रांनो आणि करणं वेगळं आहे. एनिवेज बट सर्टनली पेपर बुक हॅज नो अल्टरनेटिव्ज. मित्रांनो, नक्कीच पेपर बुकला दुसरा पर्याय नाही आहे. स्वाती, Gita, you have talked about reality of young generation in the world of mobile and internet. People are tending to read e-books which are there in the pocket of mobile users. पहा, हा पण महत्त्वाचा आहे. स्वाती काय म्हणते मित्रांनो, गीता, यू हॅव टॉक्ड अबाउट रियालिटी ऑफ यंग जनरेशन. तू यंग जनरेशनबद्दल रिअल बोललेली आहे. इन द वर्ल्ड ऑफ मोबाईल अँड इंटरनेट पीपल आर टेंडिंग टू रीड ई बुक्स. या मोबाईल आणि इंटरनेटच्या काळामध्ये लोक ई बुक्स वाचण्याकडे झुकलेले आहेत, टेंड झालेले आहे. विच आर देअर इन द पॉकेट ऑफ मोबाईल युजर. आणि मोबाईल युजरच्या पॉकेटमध्येच, म्हणजे मोबाईल पण असतो आणि ते मोबाईलमध्ये पुस्तक पण असतं. धीरज, येस, वेल स्पोकन स्वाती. वॉट एव्हर इट मे बी, बट देर आर इनफ बेनिफिट्स ऑफ पेपर बुक्स रीडिंग दॅन ई बुक्स. वॉट एव्हर इट मे बी, काही असो, पण पेपर बुक वाचण्याचे भरपूर फायदे आहे दॅन ई बुक्स. थँक यू फ्रेंड्स. इन अ ब्युटिफुल वे एव्हरीबडी एक्सप्रेस्ड देअर ओपिनियन. थँक यू वन्स मोर. प्रत्येकानं आपापलं ओपिनियन मांडलेलं आहे. थँक्यू स्वाती. थँक्यू, बाय, सी यू टुमारो. ओके. चला पहा इथं किती वेळ झालेला आहे, 30 मिनिट. त्यानंतर ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू मी तुम्हाला सांगितलेलं आहे, राईट. इंटरव्ह्यू मित्रांनो बघा, सगळे आता स्पीचेस आहे. एक स्पीच घेऊन सांगणं म्हणजे किती व्हिडिओ तुम्ही पाहाल. मला वाटते हा 12वा व्हिडिओ आहे, राईट. स्पीचेस आहे, क्वेश्चन्स आहे नॉवेलवरचे. ज्यांनी कोर्स घेतलेला आहे त्यांना हे सगळं मटेरियल त्यांच्या मोबाईलवर पोहोचलेलं आहे. मी तुमच्यासाठी, ज्यांना घ्यायची इच्छा नाही आहे त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यानंतर आपण तारे जमीन पर पण पाहिलं, ओके. आणि आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आम्ही पूर्ण प्रोस सेक्शनवर आम्ही अपलोड करणार आहोत. सगळं टाईप करून झालं, त्यामध्ये ॲनालिटिकल क्वेश्चनचं उत्तर पण टाकलेलं आहे. बेस मॉडेल, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन, प्रत्येक 6 टेक्स्टवर जे पर्सनल रिस्पॉन्स आलेले आहे ते पण टाकलेले आहे. बी नंबर क्वेश्चन, सी नंबर क्वेश्चन, ज्याचे आन्सर्स तुम्हाला म्हणजे ॲनालिटिकल क्वेश्चन्स आहे त्याचे पण एक मॉडेल्स सप्लाय केलेले आहे. ओके. चला तर मग आता उद्याला आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरं मटेरियल पाहूया. ओके. सो थँक्यू. आणखी महत्त्वाची गोष्ट, काही विद्यार्थ्यांचे असे मेसेजेस आहे की सर डाउनलोड होऊन राहिलेलं नाही आहे. मित्रांनो, ती प्रक्रिया व्यवस्थित करा. 199 रुपीज तुम्हाला फक्त पे करणे आहे. तुम्हाला सगळं मटेरियल मोबाईलवर मिळेल. परवाला पोएट्री सेक्शन पूर्ण तुम्हाला त्या ॲपमध्ये मिळून जाईल. फक्त तुम्हाला 199 म्हणजे 199 रुपये पे करणे आहे. हे सगळं तुम्हाला मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून
हे विकत घेतलेलं आहे, कोर्स विकत घेतलेला आहे, परचेस केलेला आहे, त्यांच्या मोबाईलवर दररोज काही ना काही अपडेट होऊन राहिलेला आहे. 65 to 70% सिलेबस आपला त्यामध्ये आलेला आहे. ओके, चला तर थँक्यू. काही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतच असेल. थँक्यू फ्रेंड्स.